जेवढी सरांनी स्तुती केली तेवढं मी नाहीये. पण तुम्हाला अधिक वेळ मी बसू देणार नाहीये इथे, कारण वेळ खूप झालेला आहे. आणि मी पॉईंट टू पॉईंट बोलणार आहे, म्हणजे असं एक शब्दही इकडे तिकडे बोलणार नाहीये. त्यामुळे तुमचं लक्ष तिकडे पीपीटीवर असेल आणि वेळेत आपण काम संपवणार आहोत. तत्पूर्वी जे काही जगदीश कुलकर्णी सर आहे यांनी हा वर्कशॉप आपल्या सर्वांसाठी आयोजित केला, त्यांचे मनपूर्वक आभार. ते आपले इंटरडिसिप्लिनरी डीन सर बाविस्कर सर आहे, आणि आपण सर्वजण जंगे सर आणि माझे मित्र आहेत सर्व लायब्ररीयन आणि विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतोय, वन नेशन कसं सुरू झालं आणि का हे आज उदयाला इथे आलेलं आहे, ही पार्श्वभूमी तुम्हाला कळावी या विषयाने फक्त 2 मिनिटं घेतो आणि मी माझ्या पॉईंट टू पॉईंट विषयावर येतो इकडे मी. तर 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांनी म्हटले होते की संशोधन हे वाढले पाहिजे. त्यांनी जो काही अमृतकाल आपल्याला सांगितला होता, त्या अमृतकालमध्ये त्यांनी जय अनुसंधानची घोषणा केली होती, आणि त्यामुळे तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतं ना जय अनुसंधान, तर त्याची ती पार्श्वभूमी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आत्मनिर्भर भारत, विकसित भारत यावर त्यांनी चर्चा केली होती. आणि युनियन कॅबिनेटमध्ये वन नेशन वन सबस्क्रिप्शनवर बद्दल घोषणा केली तिथे की कॅबिनेटमध्ये सुरुवातीला ही घोषणा झाली, आणि तेव्हापासून यावर चर्चा सुरू झालेली आहे. देशामध्ये एक देश एक सदस्य अभियान हे सुरू झालेलं आहे. आणि सरांनी सांगितलं तत्पूर्वी मी माझं व्याख्यान अगोदरही झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने पहिलं व्याख्यान माझं ठेवलं होतं, परंतु ते व्याख्यान वन नेशन सुरू झालेलं नव्हतं. सुरू होण्याच्या पूर्वी ते व्याख्यान झालं होतं, आणि आजचं हे व्याख्यान सुरू झाल्यानंतरच आहे. यामुळे तो फरक आहे. तसंच तिसरं माझं व्याख्यान सुकला ही संघटना आहे कोल्हापूरची, तर त्यांनी ठेवलं होतं. त्यावेळेस सुद्धा 700-800 लोकांनी ते अटेंड केलं होतं. तर त्या अनुषंगाने मी फक्त याचे हायलाईट सरांनी तर जंगे सरांनी भरपूर कव्हर केले त्याच्यामध्ये, की याच्यामध्ये जे काही मेजर इंटरनॅशनल जर्नल पब्लिशर आहे तर ते 30 आहे. त्यानंतर 13,000 ही जर्नल्स आहे. 6,300 गव्हर्नमेंट हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि स्टेट युनिव्हर्सिटी यामध्ये समाविष्ट आहे. हे सर्व काम जे आहे तर हे इम्प्लिमेंट सेंटरकडे दिलेलं आहे, आणि इम्प्लिमेंट सेंटरच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. तर 6,000 कोटी बजेट यासाठी ठेवलेलं आहे, आणि हे बजेट आपल्याला 3-3 टप्प्यामध्ये खर्च करायचे, म्हणजे 3 वर्षासाठी 2,000 कोटी, 3 वर्षानंतर 2,000 कोटी, अशा म्हणजे सॉरी दरवर्षी 2-2 हजार कोटी खर्च करायचं आहे. तर 3 वर्षामध्ये आपल्याला 6,000 कोटी खर्च करायचं आहे. आणि हे काम जे आहे तर 3 टप्प्यामध्ये होणार आहे. तर हा पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे. सेकंड टप्पा त्या पुढे बोलतो मी तुम्हाला याच्यामध्ये. आणि हे वन नेशन हे संपूर्ण देशामध्ये पुढे लागू होणार आहे. तर ग्रंथालयामध्ये अनेक प्रकारचे वाचन साहित्य असतं, म्हणजे त्यामध्ये बुक्स, प्रिंट, ई बुक्स, ई जर्नल वगैरे असतं. तर आपण वन नेशन या संदर्भामध्ये फक्त ई जर्नलच्या संदर्भात बोलणार आहोत, कारण ई जर्नल साठीच फक्त हे वन नेशन आहे, बाकी अदर याच्यासाठी नाहीये. काही पब्लिशरने यामध्ये काही बुक्स दिलेले आहे, परंतु ते अत्यंत कमी स्वरूपामध्ये आहे. तर त्या अनुषंगाने आता आपण वन बाय वन आपण जाऊया. सर पुढे घ्या. तर जेव्हा भारत देशाला जेव्हा 75 वर्ष पूर्ण झाली होती, त्यावेळेस माननीय नरेंद्र मोदी यांनी 1947 तर ते 2047 हा 100 वर्षाचा जो पिरियड आहे, तर या 100 वर्षामध्ये अनेक घोषणा केलेल्या आहे. तर त्याचाच हा एक पार्ट आहे. आणि त्यांनी जेव्हा जय अनुसंधान असा नारा दिला, आणि त्यानंतर 2047 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तर ह्या 25 वर्षामध्ये अनेक योजना त्यांनी सुरू केलेल्या आहे, त्यातलाच हा एक भाग आहे. आणि म्हणून आपण हा वन नेशन आपण आपल्याला मिळाले. नेक्स्ट या. तर मागे घ्या. हे जय अनुसंधान जे दिसते आपल्याला, तर ते माननीय पंतप्रधानांनी घोषणा केल्यामुळे जय अनुसंधानला आपण महत्व दिलेले आहे. नेक्स्ट. तर वन नेशन आपल्याला का पाहिजे, त्याचे काही चॅलेंजेस आणि सोल्युशन काय आहे. तर हे कमी खर्चामध्ये अधिक संस्था आणि वाचकांना याचा फायदा होणार आहे. वेगळे कन्सोर्शिया याच्यामध्ये घेण्याची गरज नाहीये, कारण आपण सुरुवातीलाच बोललो की एक सदस्य एक राष्ट्र एक सदस्य, त्यामुळे सर्वांना हे सारखं असणार आहे. म्हणून इंडिव्हिज्युअली कुणालाही त्यामध्ये रुपये खर्च करण्याची गरज नाहीये. वेगळा कन्सोर्शिया आपल्याला घेण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये भरपूर असा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. सर पुढे घ्या. आता किती संस्थांना याचा फायदा होईल, तर त्या अनुषंगाने जो आकडा आहे 6,380 ज्या संस्था आहेत, तर त्यामध्ये INIS पकडून ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज, IUCचे UGCचे जे काही सेंटर असतील, डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, आणि जे काही कॉलेजेस आहेत,
असे सर्वांची मिळून जी संख्या होते तर ती 6,380 ही संख्या होते. तर पुढे घ्या. तर जेव्हा वन नेशन सुरू नव्हतं त्यापूर्वी काही कन्सोर्शिया भारतामध्ये कार्यरत होत्या. त्या गव्हर्नमेंट त्याचा ती पैसे जे पेड करत होते त्यामध्ये NKRC म्हणजे नॅशनल नॉलेज रिसोर्स कन्सोर्शिया हा होता. याला फंडिंग जे होती तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अँड हे करायचे याच्यामध्ये. त्याला आपण DST म्हणतो, स्टँडर्ड फॉर डेव्हलपमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी होतं. त्याचं बजेट होतं 7,144 कोटी रुपये. त्यानंतर युजीसी इन्फोनेट आपल्या सर्वांना माहिती आहे की युजीसी इन्फोनेट मध्ये आपल्याला 23 पब्लिशर त्यामध्ये अवेलेबल होते. त्यामध्ये जे स्टोर असेल, त्यानंतर प्रोजेक्ट माउस असेल, ऑक्सफर्ड असेल, स्प्रिंगर असेल, सेल असेल. तर ह्या सर्व याची फंडिंग एजन्सी युजीसी होती. त्यानंतर इंडिया AICT जे होतं म्हणजे इंडियन नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर ही टेक्नॉलॉजीसाठी हा कन्सोर्शिया होता. त्यानंतर UGC DAE म्हणजे जो कन्सोर्शिया होता तो सायंटिफिक रिसर्च म्हणजे याला MHRD किंवा AICT साठी हा कार्यरत होता. त्याच्यामध्ये ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन हा कन्सोर्शिया कार्यरत होता. त्यानंतर MCIT म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी हा एक होता. त्यानंतर सेरा हा कन्सोर्शिया होता. सेरा जो होता तो अग्रिकल्चर साठी कार्यरत होता. त्यानंतर ERMED नॅशनल मेडिकल लॅबोरेटरीज रिसोर्स इन मेडिसिन. तर हा कन्सोर्शिया खास करून मेडिसिन साठी कार्यरत होता. त्यानंतर डिक्लोन नावाचा होता तर तो बायोटेक्नॉलॉजी आणि याची फंडिंग एजन्सी होती मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. त्यानंतर DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हा डिफेन्स साठी खास करून होता. त्यानंतर एन लिस्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॉलेजसाठी एन लिस्ट हा कन्सोर्शिया कार्यरत होता. त्यानंतर ई शोध सिंधू हा याच्यापूर्वी आम्ही विद्यापीठासाठी ई शोध सिंधू होता. त्याचा MOU आम्ही करायचो. तो MOU संपल्यानंतर आता हा नव्यानं आपण सगळ्यांनी MOU केलेला आहे. ते युनिव्हर्सिटीच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर DRCOM याला आपण डेरकॉन म्हणतो. तर हा जो होता मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स हे जे आहे रिसर्च साठी होता. त्याच्यामध्ये अर्थ सायन्स साठी किंवा तिथले जे काही सायंटिस्ट आहे तर त्यासाठी हा कन्सोर्शिया होता. म्हणजे ह्यापूर्वी एवढा पैसा आपला या कन्सोर्शियावर खर्च होत असेल हे मला सांगायचं म्हणजे यातून. नेक्स्ट घ्या सर. हा त्यानंतर जी काही संख्या होती आतापर्यंत देशातील विद्यापीठ संस्था महाविद्यालये आपल्या बजेटनुसार ई जर्नल खरेदी करत होती आणि ही संख्या प्रचंड होती. ही संख्या जवळपास 69,093 एवढी संख्या ती होती. आणि मग तुम्ही विचार करा इंडिव्हिज्युअली हे लोक एवढे पैसे भरत होते म्हणजे देशाचे किती पैसे वाया जात होते हे याच्यावर आपल्याला लक्षात येतं. त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी 54 आहे. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स 158, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी 461, स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी 484, स्टेट ओपन युनिव्हर्सिटी 17, डीम्ड युनिव्हर्सिटी 39, डीम्ड युनिव्हर्सिटी अँड प्रायव्हेट 85, सेंट्रल ओपन युनिव्हर्सिटी 1, स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी 1 आणि इन्स्टिट्यूट ऑफ अंडर स्टेट लेजिस्लेटिव्ह ऍक्ट 6. पुढे घ्या. त्यानंतर जी काही कॉलेजेस होती संलग्न महाविद्यालय होती संलग्न महाविद्यालय आणि विद्यापीठ असे मिळून 52,053 ही संख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये अफिलिएटेड कॉलेज 48,000 प्लस होती. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेजेस 2,000 प्लस होती. त्यानंतर PG सेंटर कॅम्पस सेंटर जे आहे ते 251 होती. रिकॉग्नाइज सेंटर 1,300 प्लस होती. मी थोडं लवकर घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर स्वतंत्र जी महाविद्यालय ज्याला आपण इन्स्टिट्यूट ऑफ मिनिस्ट्री असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, नर्सिंग असेल, पॅरामिटल टेक्निकल ट्रेनिंग, तर ही सर्व जी संख्या आहे 5,185 होती. यापुढे त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स ज्याला आपण जे काही ह्या महत्वाच्या संस्था आहे या संस्थेमध्ये नंबर लागण्यासाठी आपले पालक मुलांना त्यांचा जीव घेतात बिचाऱ्यांचा. तर अशा या संस्था आहे. त्यामध्ये IIT आहे, IIM आहे, IIT, NIT ह्या सर्व ज्या काही संस्था आहेत तर ह्या 20 संस्था आहेत सर्व मिळून. तर ही जी संख्या आपण पाहिली तर 69,093 ही संख्या येते. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये ही संख्या होती. आणि त्यामुळे ONS आल्यामुळे या सर्वांना फायदा झालेला आहे. देशाचा पैसा वाचलेला आहे. नेक्स्ट. तर ONS प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी काही पायलट स्टडी पण केला होता की आपण हे
चालू करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे. तर त्या अनुषंगाने जो बेनिफिट्स आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो, तर बघा, इन्क्रीज ऑफ नंबर युजर, स्टुडंट, फॅकल्टी अँड रिसर्चर. बिफोर होती 56.7 लक्ष होती. मग ती आफ्टर 1,77,082 एवढी झाली, म्हणजे 121.12% ती संख्या वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर इन्क्रीज ऑफ नंबर बेनिफिट ऑफ ईच, ज्या संस्था त्याचा बेनिफिट घेतो तर ती 2,360 ही संख्या होती. त्यानंतर ती 6,000 झाली, म्हणजे जवळपास 167% याच्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर इन्क्रीज ऑफ नंबर ऑफ जर्नल, 8,000 जर्नल होती, 8,000 प्लस ती 12,000च्या वर गेलेली आहे आणि ती पर्सेंटेज 60%ने ते वाढलेले आहे. तर ही जर संख्या आपण बघितली तर पायलट स्टडी केल्यानंतर आपल्याला बरेच बेनिफिट त्यात दिसून आले आहे आणि त्यानंतर मग हे ओएनएस लागू झालेलं आहे यापुढे. याचे की फीचर जर आपण बघितले तर मी तुम्हाला आता सांगितले, 30 पब्लिशर, 13,000 ई जर्नल्स यासारखं. त्यानंतर टार्गेट इन्स्टिट्यूट जे आहे तर 6,300 हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट याच्यामध्ये आहे. त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंटची महाविद्यालय आहे. तर ही सर्व जी संख्या आहे तर 6,300 संख्या आहे पुढे या. त्यानंतर हा जो प्लॅटफॉर्म आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर फक्त आपल्याला त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे, कारण जी काही डिजिटल फॉर्म मध्ये जी काही इन्फॉर्मेशन असते तर त्यामध्ये आपल्याकडे पीसी, मोबाईल किंवा रिमोट ऍक्सेस असतील, त्याच्यामध्ये मायलॉक असेल, निंबस असेल, इजी प्रॉक्सी असेल किंवा ह्या अनेक प्रकारचे जे काही रिमोट ऍक्सेस आहे तर ह्या रिमोट ऍक्सेसच्या माध्यमातून हे आपण 24/7 सर्व्हिसेस आपल्या युजरला आपण देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये सेंट्रल कोऑर्डिनेशन आहे, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की युजीसीची जी काही 7 सेंटर आहे तर त्यापैकी हे इम्प्लिमेंटेड एक सेंटर आहे जे नेटवर्किंगचं काम करतं आणि जे लायब्ररी सायन्सचे प्राध्यापक असतील, लायब्ररीयन असतील किंवा स्टुडंट असतील तर त्यांना माहिती आहे की नेटवर्किंगचं हे काम करते. IRNS सर्व्हिस देते, सोल 3.0 असेल, मूक कोर्सेस असतील, शोधगंगा, शोधगंगोत्री, विद्वान डेटाबेस असेल, शोधचक्र असेल, संशोधकासाठी आता जे काही उरकून नावाचं जे काही सॉरी उरकून नाही, आता कोणतं आहे, ड्रिलबिट नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे, प्लॅगरिझम सॉफ्टवेअर आहे, तर ह्या सर्व प्रकारची जी काही फॅसिलिटीज आहे ही आपल्याला इम्प्लिमेंटच्या माध्यमातून मिळते. आणि हा प्लॅटफॉर्म इम्प्लिमेंट यूज करणार असल्यामुळे याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही की आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. पुढे त्यानंतर बजेट अलोकेशन मी आता तुम्हाला सांगितलं की हे 3 वर्षासाठी 6,000 रुपये आहे आणि 2025, 26, 27 मध्ये या 3 वर्षामध्ये आपल्याला हे 6,000 खर्च करायचे आहे. प्रतिवर्षी 2,000 कोटी रुपये यावर खर्च होणार आहे. आता याच्यामध्ये अवेअरनेस जे आहे, जनजागृती आपल्याला करायची आहे, तर यामध्ये अवेअरनेस फॉर स्टुडंट, रिसर्चर, टीचर आणि वेगवेगळे काही टार्गेट ग्रुप आहे तर हे आपल्याला यासाठी करावं लागेल, कारण एवढे करोडो रुपये गव्हर्नमेंट खर्च करते आहे आणि जर आपण त्याचा वापर करत नसू तर मग ते व्यर्थ होईल. म्हणून आपल्याला याच्यामध्ये जनजागृती करावी लागेल, वाचकांपर्यंत सर्व माहिती पोहोचणं गरजेचे असेल. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला युनिफाईड ऍक्सेस मॉड्यूल जे आहे, वायरलेस ऍक्सेस जो आहे तर या सर्वांसाठी समान आहे, म्हणजे कुठल्या याच्यामध्ये वायरलेस सर्व्हिस नाहीये, वायरलेस सर्व्हिस आहे सर्व याच्यामध्ये, नो चॉईस ऑप्शन आहे. तर सर्वांसाठी युनिफाईड ऍक्सेस मॉडेल आहे याच्यामध्ये. पुढे घ्या. त्यानंतर लॉन्च डेट आहे तर सगळ्यांना माहिती 1 जानेवारी 2000 पासून हे आपल्या सर्वांसाठी ओपन झालेले आहे. पुढे घ्या. आता हे जे याच्यामध्ये 3 फेज मध्ये लागू होणार आहे त्याच्यामध्ये ऑल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट अंडर द मॅनेजमेंट ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. याच्यामध्ये हायर एज्युकेशनच्या ज्या काही संस्था आहे, ग्रँटेड, नॉन ग्रँटेड जे काही कॉलेज पण गव्हर्नमेंटचे असतील, त्यानंतर प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या सर्वांना त्याचा ऍक्सेस मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही नॉन ग्रँटेड कॉलेज असतील, प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी असेल त्यांना मिळेल. तिसऱ्या टप्प्यामध्ये देशातील सर्व महाविद्यालय, त्याच्यामध्ये पब्लिक लायब्ररी सुद्धा असू शकतात. म्हणजे अशा ह्या 3 टप्प्यामध्ये संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू होणार आहे. आताच जंगे सरांनी जे काही 30 पब्लिशर च्या संदर्भात डिस्कस केलं होतं, तर त्यामुळे मी आता या 30 पब्लिशरवर डिस्कस न करता आपण एक एक पब्लिशर कडे जाऊन आणि ते किती टाइटल, जैसा तो आपने बता दिया सब, जंगे सर ने ये सब स्लाइड बताई दी इसमें 30 पब्लिशर के बारे में. पुढे घ्या. तर
ट्रिपल एस सायन्स जो आहे तर हे टायटल एक याच्यामध्ये एक टायटल आहे आणि हे पेअर रिव्ह्यू रिसर्च साठी खूप छान आहे आणि संपूर्ण सायन्स यामध्ये कव्हर केले जातं. तर पुढे घ्या. त्यानंतर एसीएम डिजिटल लायब्ररी जी आहे तर याच्यामध्ये 158 टायटल्स आहे आणि 2500 व्हॅल्यूम आहे आणि हे जे कॉन्फरन्स प्रोसिडिंग इत्यादी स्वरूपाचं कलेक्शन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर अमेरिकन केमिकल सोसायटी जर्नल जे आहे तर याच्यामध्ये 87 टायटल्स इन्क्लूड केलेले आहे आणि हा प्रोव्हाइड ऍक्सेस कम्प्लीट कलेक्शन ऑफ जर्नल फ्रॉम अमेरिकन केमिकल सोसायटी. तर टोटल जे काही कलेक्शन आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर पास्टर्निक इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स ही जी पब्लिशर आहे त्याच्यामध्ये 9 टायटल्स आहे. हे प्रोव्हाइड ऍक्सेस टू कम्प्लीट कलेक्शन ऑफ जर्नल फ्रॉम अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ऍस्ट्रॉनॉटिक. ही संपूर्ण कलेक्शन जे आहे तर हे याच्यामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. नेक्स्ट. हा हा त्यानंतर अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स जर्नल जे आहे त्याच्यामध्ये 28 टायटल्स आहे आणि याच्यामध्ये फिजिक्स सब्जेक्ट जो आहे तर हा टोटल कव्हर केला जातो. नेक्स्ट. त्यानंतर अमेरिकन मॅथमॅटिकल सोसायटी जर्नल जे आहे त्याच्यामध्ये गणित विषय जो आहे तर यात 9 टायटल्स आहे आणि संपूर्ण मॅथमॅटिक्स जो आहे तर याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. त्यानंतर अमेरिकन फिजिकल सोसायटी ह्यामध्ये 15 टायटल्स आहे आणि संपूर्ण फिजिकल जे आहे त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. त्यानंतर अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजी जर्नल जो आहे त्याच्यामध्ये 25 टायटल आहे आणि संपूर्ण मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये कव्हर केले जातं. त्यानंतर अॅन्युअल रिव्ह्यू जर्नल जो आहे याच्यामध्ये 51 टायटल्स आहे आणि हे जर्नल जे आहे तर याच्यामध्ये मल्टिपल जो काही सब्जेक्ट आहे याच्यामध्ये कव्हर केले जातात. त्यानंतर एएससी जर्नल जे आहे तर हे ऑनलाईन एएससी जर्नल ऑनलाईन त्याचं टायटल कसं आहे तर त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असे 36 टायटल्स त्याच्यामध्ये कव्हर झाले आहे आणि प्रोव्हाइड ऍक्सेस टू 35 जर्नल इन द फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी हा डेटाबेस अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर एएसएमई जर्नल जो आहे तर हे ऑनलाईन जर्नल याच्यामध्ये 35 जे टायटल्स आहे हे कव्हर केलं जातं आणि कलेक्शन प्रोव्हाइड ऍक्सेस टू 33 जर्नल इन्क्लूड कम्प्लीट पॅकेजेस ऑफ एएसएमई जर्नल प्लस एएमआर हे संपूर्ण याच्यामध्ये कव्हर केले जातं. त्यानंतर बेल्थम जे आहे त्याच्यामध्ये 118 टायटल्स आहे आणि यात सायन्स टेक्नॉलॉजी मेडिकल सब्जेक्ट हे कव्हर होतात त्याच्यामध्ये. तर हा एक डेटाबेस छान आहे त्यांचा. त्यानंतर बीएमजे जर्नल जे आहे तर याच्यामध्ये 36 टायटल्स आहे आणि यात 30 मेडिकल अँड अलाइड सायन्स साठी हा स्पेशल डेटाबेस आहे. यामध्ये संपूर्ण सायन्स कव्हर केलं जातं. केम्ब्रिजच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की केम्ब्रिज जे आहे तर 442 टायटल याच्यामध्ये कव्हर केले जातात आणि 1.8 बिलियन जर्नल्स अँड आर्टिकल्स प्लस 46,000 ई बुक्स आहे. म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की काही जर्नल्स बुक देतात तर त्यातले काही आपल्याला दिसतात तसे स्पेशल तर याच्या ई जर्नल साठीच आहे. नेक्स्ट. त्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस जे आहे तर याच्यामध्ये केम्ब्रिजचे जे काही 442 कव्हर होतात हे झाले. कोड सुंदर. नेक्स्ट. नेक्स्ट. कोड स्प्रिंगर. हा हा बरोबर. तर याच्यामध्ये 8 टायटल्स कव्हर होतात आणि 1933 पासून हा डेटाबेस आहे. याच्यामध्ये सायंटिफिक नॉलेज ऑल एरियाज त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. त्यानंतर मोलेक्युलर बायोलॉजी, न्यू न्यूक्लिअर बायोलॉजी हे सर्व विद्यार्थी संशोधक आणि पब्लिक यासाठी ओपन आहे. नेक्स्ट. एल्सवेअर आहे. एल्सवेअर सायन्स जो आहे तर याच्यामध्ये 2387 टायटल्स आहे आणि याच्यामध्ये फिजिकल सायन्स, इंजिनिअरिंग, लाईफ सायन्स, हेल्थ सायन्स, सोशल सायन्स आणि ह्युमॅनिटीज हे सर्व या एल्सवेअर मध्ये कव्हर केले जातात. त्यानंतर एम्ब्रॉड जो आहे तर त्याच्यामध्ये 311 टायटल्स आहे आणि एम्ब्रॉड पब्लिश इज वन ऑफ द वर्ल्ड लिडिंग डिजिटल फर्स्ट पब्लिशर कमिशिंग क्रिएटिंग अँड शोईंग रिसर्च द कॅन मेक द रिअल डिफरन्स. तर याच्यामध्ये 311 टायटल्स आहेत. पुढे घ्या.
त्यानंतर IC पब्लिशिंग जे जर्नल्स आहे ज्यामध्ये 34 टायटल्स याच्यामध्ये कव्हर केले जातात आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी हा महत्वाचा डेटाबेस आहे. त्यानंतर हा 1936 पासून ते बॅक व्हॅल्यू त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट. त्यानंतर IEEE जर्नल हे आपण खास करून जे काही इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटिंग अँड टेक्नॉलॉजी या हा डेटाबेस जो आहे तो संपूर्ण जगामध्ये पहिल्यापासून वापरला जातो. आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजला त्याच्याशिवाय अप्लिकेशन देत नव्हते. म्हणजे हा एवढा महत्वाचा डेटाबेस आहे IEEE. तर याच्यामध्ये 210 टायटल्स आहे आणि इंजिनिअरिंग कॉम्प्युटिंग अँड टेक्नॉलॉजी हे सर्व विषय त्यामध्ये कव्हर केले जातात. नेक्स्ट. त्यानंतर indianjournal.com याच्यामध्ये 258 टायटल हे अकॅडमिक जर्नल साठी कव्हर केले जातात. याच्यामध्ये ऍग्रिकल्चर, अॅनिमल सायन्स, अप्लाइड सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स, बिझनेस, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, मेडिकल सायन्स, नर्सिंग, फार्मसी अँड सोशल सायन्स हे सर्व सब्जेक्ट जे आहे तर ह्या indian.com मध्ये कव्हर केले जातात. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स जर्नल जे आहे याच्यामध्ये 74 टायटल्स आहे आणि इट इज फॉर रिसर्चर टू ऍक्सेस सायंटिफिक टेक्नॉलॉजी अँड मेडिकल कंटेंट. तर हे सर्व याच्यामध्ये कव्हर केले जातात. नेक्स्ट घ्या सर. त्यानंतर लिपिनकोट, विल्यम्स अँड विल्किन्स याच्यामध्ये 305 टायटल्स आहे आणि हे लिपिनकोट जे आहे इज लीडिंग ग्लोबल पब्लिशर ऑफ करंट अँड इन्फ्लुएन्शियल मेडिकल, नर्सिंग अँड अलाइड हेल्थ सायन्स यासाठी तो कव्हर केला जातो. त्यानंतर ऑक्सफर्ड जे आहे ऑक्सफर्डमध्ये 375 टायटल्स आहे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इज डिपार्टमेंट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. इफ फर्दर युनिव्हर्सिटी ऑब्जेक्ट ऑफ एक्सलन्स इन रिसर्च, स्कॉलरशिप अँड एज्युकेशन बाय द पब्लिशिंग वर्ल्ड वाईड. ऑक्सफर्डचे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेले की जगामध्ये एक दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर प्रोजेक्ट माऊस मध्ये 731 टायटल्स कव्हर केले जातात आणि प्रोजेक्ट माऊस हे एक प्रीमियम कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स हे सर्व कव्हर केले जातात. त्याच्यामध्ये भाषा सुद्धा आहे, विशेष करून इंग्लिश सब्जेक्ट साठी पण अत्यंत महत्वाचा हा डेटाबेस आहे. त्यानंतर सेज पब्लिकेशन याच्यामध्ये 988 टायटल्स कव्हर केले जातात आणि खास करून म्हणजे हेल्थ सायन्स, लाईफ अँड बायोमेडिकल सायन्स, त्यानंतर सायन्स आणि इंजिनिअरिंग हे सर्व सब्जेक्ट हे सेज मध्ये कव्हर केले जातात. नेक्स्ट सर. त्यानंतर स्पाय डिजिटल लायब्ररी याच्यामध्ये 988 टायटल्स कव्हर केले जातात आणि 5 लाख पेपर त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये लायब्ररी सायन्स सुद्धा सब्जेक्ट आहे. तर हे सर्व विषय याच्यामध्ये कव्हर केले जातात. नेक्स्ट. त्यानंतर स्प्रिंगर नेचर जे आहे तर हे स्प्रिंगर नेचर फुल रेंज ऑफ रिसर्च डिसिप्लिन साठी अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशल सायन्स असे 2404 टायटल याच्यामध्ये कव्हर केले जातात. त्यामुळे अत्यंत महत्वाचा डेटाबेस आहे. त्यानंतर टेलर अँड फ्रान्सिस जो आहे तर याच्यामध्ये 2548 टायटल कव्हर केले जातात. यामध्ये हा एक डेटाबेस अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज, मेडिकल हे सर्व सब्जेक्ट ह्या टेलर अँड फ्रान्सिस मध्ये केले जातात. त्यानंतर टाइम जर्नल जे आहे त्याच्यामध्ये 51 टायटल्स फॉर मेडिसिन अँड केमिस्ट्री याच्यामध्ये कव्हर केलं जातं. म्हणजे सर्व कव्हर मेडिसिन अँड केमिस्ट्री हे सब्जेक्ट त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. नेक्स्ट. त्यानंतर वायली जर्नल जे आहे त्याच्यामध्ये 1333 टायटल्स आहे आणि टायटल कव्हर द फुल याच्यामध्ये हेल्थ सायन्स, फिजिकल सायन्स, सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज अँड इन्क्लुडेड मेनी टायटल्स रँक ऑफ द फॉरेन जर त्या त्या क्षेत्रात त्याचे अत्यंत चांगले जर्नल्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो नेक्स्ट इयर तर ह्या 30 जे काही पब्लिशर आहे जगातले अत्यंत टॉपचे जे पब्लिशर आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. हे जर्नलची किंमत जर आपण अंदाज पण लावू शकत नाही. याची किंमत 500-700 करोड त्याची किंमत आहे. म्हणजे तर जे आपल्याला 6,000 मध्ये मिळतात तर कदाचित त्याची किंमत लाखो करोडमध्ये येईल किंमत. परंतु बार्गेनिंग केल्यामुळे ती किंमत आपल्याला कमी याच्यामध्ये मिळालेली आहे. तर आपण जे काही जे ऍडव्हान्टेज जर आपण बघितलं तर जागतिक दर्जाचे युनिव्हर्सल ऍक्सेस नॉलेज म्हणजे याच्यामध्ये 30 पब्लिशर हे अशा आहे की अत्यंत जागतिक दर्जाचे पब्लिशर आहे. त्यानंतर ते मोफत आपल्याला मिळतात. संशोधनास चालना मिळते. त्यानंतर 24/7 सर्वांना सारखे ज्ञान त्यातून मिळते.
जागतिक स्पर्धा आपण करू शकतो, कारण जागतिक लेवलचं सर्व पब्लिशर आपल्याकडे असल्यामुळे जागतिक आता तुमचे जे काही रजिस्ट्रार बोलले की आपण जागतिक आपल्याला कोणी ओळखत नाही, तर यामुळे आपण आपली ओळख जगामध्ये जाणार आहे. कारण हे पब्लिशर फक्त आपणच विकत घेत नाही, तर आपले जे काही लेखक आहे हे लेखक सुद्धा त्यामध्ये आपले आर्टिकल टाकतात. म्हणजे असं नाही की सगळे फॉरेनचे, असं नाही. तर जागतिक दर्जा सर्वांना सारखा ऍक्सेस मिळेल. त्यानंतर NRIF असेल, ISA असेल, नॅक असेल, AICTE असेल, तर या सर्वांसाठी एक रँक वाढवण्यासाठी, एक चांगला दर्जा मिळवण्यासाठी हे सर्व जे पब्लिशर आहे आपल्याला हेल्प करणार आहे. नेक्स्ट. आता याचे डिसएडव्हान्टेजेस आपण बघितले तर बरेच लोक फक्त फीसच का बाबा, मग बाकीच्यांचं काय? तर हा प्रश्न तुम्हाला मला पण पडू शकतो. आता याच्यामध्ये प्रोफेस्ट किंवा असे मोठमोठे जे डेटाबेस आहे त्यामध्ये इन्क्लूड नाहीये, म्हणून आपण असं म्हणू शकतो की तीसच पब्लिशर का, म्हणून हा एक डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. त्यानंतर याचा वापर होईल की नाही ही एक शंका आहे, कारण बऱ्याच युनिव्हर्सिटीकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये आणि हे सर्व सब्जेक्ट सर्वांनाच लागू होतात असंही नाहीये. त्यानंतर ONS मध्ये हे जर नाही राहिले तर पुढे कसं, म्हणजे इन केस काही पैशावरून म्हणा की असं, तर हा एक धोका संभवतो की बाबा हे जर यांनी पुढे आम्हाला नाही कंटिन्यू करायचं, तो एक प्रश्न होऊ शकतो. त्यानंतर रिजनल लँग्वेज जी आहे, रिजनल लँग्वेज याच्यामध्ये नाहीये, जसं की मराठी, हिंदी आणि इतर जी काही भारतीय भाषा आहे, तर या भारतीय भाषेमध्ये हे जर्नल्स आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि एकीकडे आपल्याला NEP म्हणते की तुम्ही रिजनल लँग्वेजचा वापर करा, म्हणून त्या अनुषंगाने हे आपल्याला हे नॉलेज आपल्याला मिळत नाही. आणि याच्यामध्ये रिस्क ऑफ मोनोपोली जी आहे, तर त्यांची मोनोपोली होऊ शकते आणि नको असलेले जर्नल सुद्धा आपल्याला थांबले जाऊ शकतात. तर हे डिसएडव्हान्टेज आपल्याला यातून पाहायला मिळतात. नेक्स्ट. तर इम्प्लिमेंट सेक्टर जे आहे आणि ONS टीम जी आहे तर ही काम करते आहे. जर आपल्याला ONS इन्स्टिट्यूट ऍडमिन लॉगिन साठी हा वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे. एनी ऍक्सेस यूज तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तो एक ईमेल ID दिलेला आहे. आणि तुम्हाला सपोर्ट जर लागत असेल तर तो सपोर्ट सुद्धा तर ह्या 3 ईमेल IDच्या माध्यमातून तुम्ही आपण करू शकतो. आता महाराष्ट्र याच्यामध्ये जे काय आहे, तर याचं जे काही काम जे बघतात तर ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे लोक बघतात. तर आपल्याकडे महाराष्ट्रासाठीचे काम जे आहे, तर डायरेक्टर हायर एज्युकेशन डॉक्टर शैलेंद्र देवळानकर जे आहे, तर हे नोडल ऑफिसर आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांच्याशी पण डिस्कस करू शकता. नेक्स्ट. आता कन्क्लुजन जे आहे ते एक जागतिक दर्जाचे पब्लिशर आहे. शहरी ग्रामीण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. एक राष्ट्र एक सदस्यता ही योजना भारताला ज्ञानसंपन्न राष्ट्र बनवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरू शकते. ही योजना यशस्वी राबवल्यास आपला देश संशोधन आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर जाईल, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्ञान स्रोतांचा वापर करून आपण भविष्यातील संशोधक, शास्त्रज्ञ आणि विचारवंत घडू शकतो. या योजनेतून आपण सर्वांनी एकत्रित योगदान दिले तर भारत केवळ ज्ञानाचे केंद्र बनणार नाही, तर तो वसुधैव कुटुंब ह्या विचाराने प्रेरित होऊन जागतिक एकात्मतेसाठी काम करेल. तर ह्यासाठी ONS जे आहे तर हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही अत्यंत पेशंट ठेवून सर्वांनी ऐकून घेतलं. मला माहिती कोणाची बस असेल, कोणाची रिक्षा असेल, कोणाचं घर लांब असेल, परंतु तुम्ही शेवटपर्यंत बसलात. आणि ज्याला आम्ही दोघंही कारण होते की ते म्हणजे मी 10 मिनिटात आठवतो, मी म्हणलं 5 मिनिटात आठवतो, म्हणून तुम्ही बसलात. जर मी म्हटलं मी 1 तास बोलणार आहे तुम्ही सगळे उठून गेले असते. परंतु कमी वेळेमध्ये मी हा जो विषय आहे तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपणही ऐकून घेतलं, याचा उपयोग आपण भविष्यामध्ये नक्की कराल अशी मी आशा बाळगतो. पुन्हा एकदा कुलकर्णी सर, त्याची टीम